आपल्यासोबत आता नाशिकमधल्या काही तनिष्का सदस्य आहे ज्यांना स्वतःचं असं पॉलिटिकल राजकीय मत आहे। आपण त्यांना विचारूया, जर नाशिक मतदारसंघात आपचा उमेदवार दिला तर तुम्ही त्याला मतदान करणार का? अजिबात नाही, कारण दिल्लीमध्ये आप चालू शकतं, नाशिक शहरामध्ये नाही चालू शकत। महाराष्ट्रामध्ये मी तर म्हणेल आपला संधी नाही आहे, कारण त्या उमेदवाराला कामकाजाची माहिती नाही, तो उमेदवार काही करू शकत नाही। त्या पक्षाला एक मूलतः बेस नाही आहे, त्या पक्षाचे काही तत्त्व ठरलेले नाही आहे। कोणी उठावं, काही निर्णय घ्यावा। आज आपण मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा बघितलं असेल, काही निर्णय घेतले जातात आणि नंतर पळून जाण्याची वेळ त्यांच्यावर येते। नाही, आमचं पण नाही मत। काही बेसच नाही आहे पक्षाला, काही बेस असल्याशिवाय कसं काय करणार? नाशिक लोकसभा मतदारसंघात जर आपने उमेदवार दिला तर तुम्ही त्याला मतदान करा? नाही, मुळीच नाही, कारण दिल्लीपुरतं आप मर्यादित आहे। दिल्लीमध्ये आपचे सर्व नेते मंडळी जे आहेत, ज्यांनी पक्ष काढला ते सगळे दिल्लीत आहे। त्याचा काहीच परिणाम आपल्या देशात होणार नाही, महाराष्ट्रात आणि नाशिकमध्ये तर मुळीच नाही। जे आप ही पार्टी आहे, या पार्टीचा जो विचार आहे, जर भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, पण त्या पार्टीमध्ये जे निवडून आलेले उमेदवार आहे किंवा जे काम करत आहेत त्यांच्या मागे त्यांची पार्श्वभूमीच इतकी काळी भ्रष्टाचाराच्या काळाने भरलेली आहे आणि दिल्लीमध्ये हा विचार चालू शकतो, पण महाराष्ट्रामध्ये बिलकुल चालणार नाही। दिल्लीत निवडणुका होताना आपने अनेक आश्वासनं दिली होती, अनेक विजेचे दर असो, पाण्याचे दर असो कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं। सरकारने आत्ता कुठल्या सुविधा तुम्हाला मोफत द्याव्या असं तुम्हाला वाटतं? सर्वात प्रथम मी एक महिला असल्याकारणाने सर्वप्रथम सर्व भारताच्या महिलांचा मी विचार करेल की जिथे ती महिला जेव्हा घराच्या बाहेर पडते किंवा घरातही राहते, तिला सर्वात मोठा प्रश्न आहे सिलेंडरचा। सिलेंडर स्वस्त व्हावं किंवा मोफत मिळावं, दुसरी गोष्ट धान्य मोफत मिळावं आणि चौथी गोष्ट लाईट आणि पाणी याची व्यवस्था कमी दरात व्हावी। महत्त्वाची गोष्ट सर्वसामान्य माणसाला सिलेंडर आहे, जर तेच तुम्ही या दरात देत असाल तर काही ठराविक लोक अफोर्ड करू शकतात। सर्वसामान्यांनी जगायचं कसं, त्याच्यासाठी सगळ्यात आधी सिलेंडर, लाईट महत्त्वाची दुसरी गोष्ट आणि अन्न पुरवठा हाही एक प्रश्न आहे, तो दोन्ही व्हायलाच पाहिजे। आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी मुलींना शिक्षण मोफत दिलं पाहिजे। हा फार मोठा प्रश्न आहे। हल्ली पालक शैक्षणिक खर्च करायला तयार नसतात, त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या हे वाढत होत्या। तर आता त्या बऱ्याचशा आटोक्यात आणल्या सरकारने। अजूनही मुलींना सवलती द्यायला पाहिजे, शिक्षणात फॅसिलिटी द्यायला पाहिजे। आपण बघितलं असेल की आज महाराष्ट्रामध्ये किंवा दिल्लीमध्ये सुद्धा आज महिला सुरक्षित नाही आहेत। महिला सुरक्षित नाही आहे म्हणून त्यांना मी तर म्हणेल की त्यांना शालेय याच्यामध्ये जुडो, कराटे किंवा स्वसंरक्षणाचं शिक्षण हे मोफत दिलं गेलं पाहिजे। आज पूर्वीच्या काळात राजे महाराजांच्या काळामध्ये महिलांना तलवारबाजी शिकवत होते, तर आजकालच्या महिलांना कमीत कमी लाठीबाजी तर शिकवा असं मी म्हणेल। त्यामुळे महिलांना स्वसंरक्षणाचं मोफत शिक्षण देण्यात यावं। सिलेंडरने हे कमी न करता वाटल्यास कमी दरात दिले पाहिजे। वीज, पाणी दर ह्यावरच आमचं मत आहे। मोफत द्या असं आम्ही म्हणत नाही, पण दर कमी झाले पाहिजे। सिलेंडर आहे, लाईट आहे, ह्याचे दर कमी झाले पाहिजे। हे सगळं सर्वसामान्यांना न परवडणारे दर झाले आहेत आणि स्त्री शिक्षण हे मोफत दिलं गेलं पाहिजे, हे पूर्ण मोफत दिलं गेलं पाहिजे, म्हणजे मग मुलींना शिकवण्यात पॅरेंट्स मागे सरकणार नाहीत। दर वाढले आहेत, महागाई वाढली आहे, यात कुणाचंही दुमत नाही, पण जशी महागाई वाढत चालली आहे तसं उत्पन्न वाढत चाललं आहे? अजिबात नाही, उत्पन्न कोणत्याही प्रकारे वाढण्याचे काही चान्सेसच नाही आहेत। नाही, उत्पन्न अजिबात वाढले नाही, उलट महागाईच वाढत चालली, त्यामुळे अधिक नागरिक त्रस्त झालेले आहेत। महागाई वाढली पण उत्पन्न अजिबात वाढलेलं नाही आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर 450 रुपयाचा सिलेंडर जर 1000 रुपये 1030 रुपयाला घ्यावा लागत असेल तर महिलेने घराचं नियोजन करायचं कसं? म्हणजे आज कुठलीही गोष्ट आपण स्वस्त आहे असं म्हणू शकत नाही। तिथे धान्य असो, खाण्याचा पदार्थ असो कुठलाही, किंवा गॅस असो, सिलेंडर किंवा पेट्रोल असो किंवा शैक्षणिक, म्हणजे आज कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही बाजूने जर विचार केला तर सगळीकडनं महागाईने एखादा मनुष्य आणि नागरिक भयंकर त्रस्त झालेले। सर्वसामान्य माणसामध्ये जर सरकारी वर्ग धरला तर इतरांची कमाईचा सोर्स काय आहे? जो मालक पगार देईल तो पगार त्यांनी घ्यावा। सरकारने जरी पगार वाढवला पण सर्वसामान्याचा पगार वाढणारा नाही आहे, त्याच्यामुळे महागाई फक्त वाढत चाललेली आहे, उत्पन्न वाढत चाललेलं नाही। महागाई तर कमी केली नाही, पण महागाई प्रमाणाच्या बाहेर वाढवली। LBT लागू केले, LBT लागू केल्यामुळं जे आयात निर्यात आहे किंवा औद्योगिकमध्ये आहे किंवा धान्य पुरवठामध्ये आहे, सगळ्या गोष्टींचं LBT लागू झाल्यामुळं महागाईचं प्रमाण वाढलं। महागाईचं प्रमाण वाढल्यामुळे सामान्य जनता जी आहे, सामान्य जनता याच्यामध्ये पूर्णपणे भरडली गेलेली आहे। जर आदर्श या प्रकरणाचा विचार केला तर मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल अंशतः स्वीकारला आहे, मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय योग्य वाटतोय?
आदर्श घोटाळा हा म्हटलं गेलं ते हा फार मोठी गोष्ट आहे. सगळ्या जनतेला माहिती आहे कोण आहे त्याच्यामध्ये, कोण नाही आहे. सत्ताधारी पक्षातले मंत्री आहेत, आमदार खासदार आहेत त्याच्यामध्ये. ह्या आम्ही महिला सदस्य, आम्ही गृहिणी आहोत किंवा एक घरातल्या व्यक्ती आहोत. आम्हाला त्यातलं एवढं माहीत नाही आहे. पण आम्हाला तरी वाटतं की त्यांनी किती साफ प्रतिमा दाखवल्या तरी जो तडा गेलेला आहे आदर्श घोटाळ्याचा तो त्यांच्यावर लागू होणारच. आणि मी सांगते त्या आदर्श घोटाळ्यामुळे त्या सत्तेवर किंवा त्यांच्या सत्ताधारी पक्षावर याचा परिणाम जनता करणार आहे आणि जनता नक्की विचार करेल की त्यांना यापुढे सत्ता द्यायची किंवा नाही द्यायची. अंशतः स्वीकारायला त्याच्यामागे काहीतरी ठोस कारण लागतं. तसा कारण आजपर्यंत अजून काही पुढे आलेलंच नाही आहे की हे या पक्षाने असं केलं किंवा त्या पक्षाने. काही पक्ष साप वाचतात, त्यांनी फक्त एक बाजू बघितली आणि अंशतः स्वीकारलं. ह्याच्यात मला मान्यता नाही आहे. हे जनतेचे खरं अंशतः म्हणणं हे चुकीचं आहे. त्यांनी जवळजवळ हा फेटाळलेला आहे. त्या आदर्श प्रकरणातले जे दोषी आहे त्यांना वाचवण्यासाठी हा अहवाल जवळजवळ त्यांनी फेटाळलेला आहे. परंतु जनतेसमोर हे फेटाळणं शब्द येऊ नये म्हणून त्यांनी अंशतः लिहिलेले आहे. 100% मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो, कारण कोणताही भ्रष्टाचार हा अंशतः नसतो, तो भ्रष्टाचारच असतो. हा शब्दांचा खेळ आहे, जनतेला फसवण्याची ही पद्धत आहे. राजकारणातला भ्रष्टाचार वाढलेला आपण पाहतोय. निवडणुका येतात, निवडणुकांमध्ये आर्थिक गणितं ही बऱ्याचदा मांडली जातात, आर्थिक घोटाळेही होतात, काळा पैसा बाहेर येतो. तर निवडणुकांकरता थेट जनतेतनं पैसा घेऊन, उमेदवारांनी किंवा पक्षांनी थेट जनतेतून पैसा घेऊन तशी निवडणूक लढवणं योग्य ठरेल का? गरजच नाही खरं पैसे खर्च करण्याची. स्वतः व्यवस्थित काम करा, तुमची प्रतिमा साफ ठेवा, म्हणजे पैसे खर्च करण्याची गरजच पडणार नाही उमेदवाराला. हां, निवडणूक म्हटलं की त्याच्यावर खर्च हा येतोच. तो खर्च त्या पक्षाने त्या व्यक्तीने उचलावा, जनतेवर त्याचा भार देऊ नये. मला तर असं वाटेल अशा प्रकारामुळे निवडणुकांमध्ये खंडणीचे प्रकार वाढतील. जनतेकडून अक्षरशः मोठ्या मोठ्या बिल्डरांकडून किंवा उद्योजकांकडून खंडणी वसूल केली जाईल आणि हा खंडणीला, भ्रष्टाचाराला सुरुवात होईल. जनतेकडनं पैसा घेणं चुकीचंच आहे. कारण जो उमेदवार उभा असतो तो आर्थिक तेवढा सक्षम असतो. आणि मुळात मी तर म्हणेल निवडणुकीला फार खर्च येतच नसतो. जर आमचे कार्यकर्ते ते घरून जेवण करून येतात म्हणजे तसा, आणि जेवढा काही खर्च येतो तो उमेदवार सक्षम असतो तेवढा करायला. परत एकदा आपण नाशिक लोकसभा मतदारसंघावर नजर टाकूया. आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या कामगिरीविषयी तुम्ही समाधानी आहात का? अजिबात नाही. का? कारण की जी परिस्थिती आहे आत्ता ह्या नाशिकमध्ये पण जरी म्हटलं गेलं तरी की वरच्या लेवलला जे पण काम होतं आहे ते फक्त दिखाव्यापुरतं होतं आहे, बाकी काहीच नाही. आणि जनता ह्या गोष्टीसाठी बिलकुल सहमत नाही आहे. नाही, कामं तर पुरेशी नाहीच आहे. जे खासदारांच्या याच्यामध्ये येतं केंद्र सरकारच्या याच्यात, त्यातलं एकही काम ठोस नाशिक शहरात झालेलं नाही आहे. मग ते रेल्वेचं असो किंवा नाशिक पुणा रोड असो, म्हणजे जे केंद्र सरकारची कामं आहे त्यातलं एक पण ठोस काम आत्तापर्यंत झालेलं नाही आहे. आपल्या लोकसभा मतदारसंघात म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघात बदल घडावा असं वाटतंय का? नक्कीच आपण बघितलं असेल की नाशिक शहरामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये कुटुंबशाहीने हा पद्धतीने कुटुंबशाही, एकाच घरातील त्याच व्यक्तीचे 4 लोक निवडणुका लढवतात का? नाशिक शहरामध्ये दुसरे उमेदवार सक्षम नाही आहेत, दुसऱ्या पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांना जनता निवडून देऊ शकते. यांच्याकडे भ्रष्ट झालेला पैसा आहे, तो पैसा हे लोक काढतायत. या आहेत नाशिकच्या तनिष्का सदस्यांच्या प्रतिक्रिया. त्यांना स्वतःची अशी मतं आहे, स्वतःची अशी ठाम मतं त्यांनी पॉलिटिकल सर्वेच्या माध्यमातून साम TV बरोबर शेअर केलेली आहेत. कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम TV, नाशिक.